सुरुवात करते। संविधान को पढ़कर मानवता को जानो, संविधान को पढ़कर मानवता को जानो, अधिकारों के साथ जुड़े कर्तव्य को पहचानो। राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा आहे जो सरकारचे अधिकार आणि मर्यादा आणि नागरिकाचे हक्क आणि कर्तव्य यांची रूपरेषा देतो। हा एक अत्यावश्यक दस्तऐवज आहे जो देशाच्या शासनाची चौकट निश्चित करतो। जगातील सर्वात मोठा लोकशाही असणाऱ्या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खऱ्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली। सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते, मात्र त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी मात्र 26 जानेवारी 1949 पासून करण्यात आली। जगात मोठे असे संविधान भारताचे लोकशाही आणि एकेरी नागरिकत्वाचे, न्याय, स्वतंत्र, बंधुता व समानतेचे असे हे संविधान थोर व्यक्ती परिश्रमाचे। हमारे देश का संविधान है हमारी आन बान और शान। भारताचे एक सार्वभौम समाजवादी लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। नायका मोडल्या रूढी त्या परंपरा निवृत्तीने तूच सफल न्याय नायका। जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना गर्जना। भीमराया माझा भीमराया, भारताचा साया माझा भीमराया। धन्यवाद। माझे संविधान माझा अभिमान, वाढवली त्याने जगती आमची शान, वाढवली त्याने जगती आमची शान। सर्व भारतीयास हक्क दिले समान, सर्व भारतीयास हक्क दिले समान। माझे संविधान माझा जीव की प्राण, माझे संविधान माझा जीव की प्राण। आपल्या भारत देशात दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाच्या संविधान सभेने सध्याची राज्यघटना स्वीकारली। संविधान दिन हा प्रत्येक भारतीय नागरिकास अभिमानाचा दिवस होय। भारतातील विविध धर्म आणि जातीच्या 140 कोटी लोकसंख्येत एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे। आपल्या देशाचे सर्व कायदे राज्यघटनेने बनवलेले आहेत। संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिले ज्यामुळे आपण आज स्वातंत्र्य आणि समानतेने जगतो। भारतीय संविधान लिहिणाऱ्या संविधान सभेचे 299 सदस्य होते। 26 जानेवारी 1950 रोजी विधानसभेने संविधान स्वीकारले। या अंतर्गत आपल्या सर्वांना हक्क प्राप्त होतात जेणेकरून आपण संपूर्ण स्वतंत्र आणि समानतेने जीवन जगू शकतोय। राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करून आपले हक्क बहाल करत असेल तरी त्यात दिलेली मूलभूत कर्तव्ये आपण आपल्या जबाबदारीने आठवण करून देतात। हे जाणून देखील महत्त्वाचे आहे की 26 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही साजरा केला जातो।
घटनात्मक मूल्याबद्दल आपला आदर वाढवणे हा मूळ संदेश संविधान इयत्ता 10वी सेमीचा विद्यार्थी आज आपण संविधान दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नको लोकशाही नको ठोकशाही, नको लोकशाही नको ठोकशाही, संविधानाने दिली आम्हा महान लोकशाही. आज 26 नोव्हेंबर अर्थातच आपल्या सर्वांची संस्कृती, आपल्या सर्वांचे मूलभूत हक्क, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या मूल्याची जोपासना करून भारतामध्ये वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक माणसाला जे काही अधिकार प्राप्त झाले आहेत, जे काही मूलभूत कर्तव्य प्राप्त झालेले आहेत आणि जे काही अधिकार हक्क मिळालेले आहेत, या सगळ्यांची खरी देण भारतामध्ये वास्तव्य करणाऱ्या माणसाला मिळाली. तो दिवस म्हणजे आजचा 26 नोव्हेंबर अर्थातच संविधान दिन. सर्व धर्म संप्रदाय जागी एकत्र गुंपले, सर्व धर्म संप्रदाय जागी एकत्र गुंपले, संविधानाने बीज समतेचे रोवले, संविधानाने बीज समतेचे रोवले. मित्रांनो, पूर्वी भारत देशातील नागरिकांना आपल्या सर्वांना राजे महाराजे यांनी राज्य केलं, त्यानंतर इंग्रजांनी राज्य केलं. परंतु 26 नोव्हेंबर 1949 या दिवसापासून ही गुलामगिरी कायमची मोडली गेली. लोकांना आपला नेता निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं. भारताची राज्यघटना म्हणजे संविधान हे पायाभूत कायदे आहेत, ज्या कायद्यावरच देश वाटचाल करीत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. 26 नोव्हेंबर 1949 रोजी या राज्यघटनेचा स्वीकार झाला, तर 26 जानेवारी 1950 या दिवसापासून राज्यघटना अंमलात आली. म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षापासून म्हणजे 26 नोव्हेंबर 2015 पासून संपूर्ण भारतात संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते एक गरीबच पण या जगाला कोहिनूर देऊन गेले. होते ते एक गरीबच पण या जगाला कोहिनूर देऊन गेले. वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले. वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले. मित्रांनो, भारताच्या संविधानाप्रमाणे भारत हे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारतीय शासन व्यवस्था असो की न्याय व्यवस्था, सर्व काही संविधानाच्या चौकटीत राहूनच चालते. म्हणूनच भारतातील प्रत्येक नागरिकाला न्यायपालिकेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे कार्य देखील संविधान पार पाडते. 26 नोव्हेंबर 2008 आजचाच तो काळा दिवस, ज्या दिवशी महाराष्ट्राचे नाही तर देशाची शान समजल्या जाणाऱ्या हॉटेल ताजवर पाकिस्तानने हल्ला केला. या महाराष्ट्रातील 197 शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. रुतबा हर इंसान को संविधान से मिला है, रुतबा हर इंसान को संविधान से मिला है. तिरंगा इस आसमान को संविधान से मिला है, तिरंगा इस आसमान को संविधान से मिला है. औरों को जो मिला वो मुकद्दर से मिला है, औरों को जो मिला वो मुकद्दर से मिला है. हमें तो मुकद्दर भी संविधान से मिला है, हमें तो मुकद्दर भी संविधान से मिला है. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नको ठोकशाही, संविधानाने दिली आम्हा महान लोकशाही. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसंच माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रथम तुम्हा सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 नोव्हेंबर आपण सर्वजण संविधान दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे. कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही. भारताचे संविधान हा तर देशाचा सर्वोच्च कायदा आहे. संविधानाने नागरिकांना मूलभूत हक्क व अधिकार बहाल केले आहेत. ते नागरिकांना जबाबदारीची आठवण करून देतात. सरकारची भूमिका पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या अधिकारांचे वर्णन संविधान करते. भारताचे हे संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून ओळखले जाते. संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस लागले. 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला व 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान देशामध्ये लागू करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणून संबोधले जाते. या संविधान दिनी आपण भारतीय असल्याचा अभिमान
मनात ठेवून एक चांगला आणि देशाचा जबाबदार नागरिक बनण्याचा प्रयत्न करूया. याच संविधान दिनी आपल्या मुंबई या महानगरामध्ये 26/11/2008 रोजी दहशतवाद्यांनी ताज हॉटेलवरती हल्ला केला. यावेळी आपले कर्तव्य बजावत असणारे पोलीस अधिकारी हेमंत करकरे, विजय साळसकर आणि अशोक कामते यांच्यासह 17 पोलीस कर्मचारी शहीद झाले व अनेक नागरिक मृत्युमुखी पडले. हा दिवस फक्त संविधान दिवस म्हणूनच नाही तर काळा दिवस म्हणूनही घोषित केला गेला आहे. तर या हल्ल्यामध्ये जे शहीद झालेले सर्व पोलीस अधिकारी व हल्ल्यामध्ये मृत पावलेले सर्व नागरिकांना मी शब्दसुमनांनी आदरांजली वाहते. आपले जे संविधान आहे तर पूर्ण जगामध्ये असं एक संविधान आहे की याच्यामध्ये गुन्हेगाराला सुद्धा त्याची बाजू मांडण्याचा अधिकार दिला गेला आहे आणि म्हणूनच या दहशतवादी हल्ल्यामधला जो प्रमुख त्याचा होता अजमल कसाब याची भारताने वर्षभर सेवा केली, त्याला पोलीस प्रोटेक्शन दिले आणि त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावली. इतर देशामध्ये जर आपण बघितलं तर त्याचा गुन्हा सिद्ध झाला की लगेच त्याला चौकामध्ये फाशीची शिक्षा असते किंवा त्याचा मुंडकं उडवलं जातं किंवा हातपाय तोडले जातात. तर कोणाही गुन्हेगाराला आपली बाजू मांडण्याचा अधिकार इतर कोणत्याही देशामध्ये नाही, तो फक्त आणि फक्त आपल्या भारत देशामध्ये आहे. आणि हे जे संविधान, ही जी राज्यघटना लिहिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्यांना बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, आपली बाजू मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि पूर्ण जगामध्ये आपला भारत देश असा एक देश आहे की या देशामध्येच फक्त 18 पगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. कारण का तर प्रत्येकाला समान अधिकार स्वतंत्र झाला, पण आपल्याला तो आपल्या देशाची कुठलीच घटना किंवा कसा चालवायचा हे कुठलंच आधारभूत लिखित का किंवा कसंच कुठलं का हे नव्हतं. त्यामुळे आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं नाही. पण 1949 साली हा संविधान आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मग त्यांची घटना लिहिण्यासाठी 5-6 जणांचं मंडळ होतं, त्यातून आंबेडकर हे अध्यक्ष होते आणि त्या अध्यक्षतेखाली त्यांनी सुपूर्द करून दिलं. पण सुपूर्द करून दिलं तरी स्वतंत्र भारत झाला म्हणून मान्यता केली नाही. तर 26 जानेवारी 1950 साली हे संविधान मान्य करण्यात आलं आणि भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. म्हणजे देशातल्या नागरिकांनी चालवणे हा त्याचा अर्थ. संविधान म्हणजे प्रत्येकाला घटणारी असते, कुठलाही असू द्या, साधी कुठली संस्था जरी असली, म्हणजे शिक्षण संस्था असू द्या, कुठली संस्था असू, त्याला कुठली तरी घटना तयार करावी लागते आणि ती घटना तयार असेल तर पुढच्या मान्यता मिळतील. तसं देशाची घटना तयार नसल्यामुळे आपल्याला त्यावेळी मान्यता मिळाली नाही आणि घटना तयार बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आली. आणि ह्या घटनेच्याद्वारे आपला देश कसा चालवायचा, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान हे कसे बनवायचे, म्हणजे भारतातील सर्व जनतेनं त्यांना मतद्वारे म्हणजे आपला हक्क बजावून त्यांना आपण पंतप्रधान बनवू शकतो, मुख्यमंत्री बनवू शकतो, हा अधिकार त्यांनी दिला. आणि ह्या अधिकाराद्वारे भारतामधील सर्व धर्मांना समान लेखून प्रत्येकाला मोकळीक वागण्याची मुभा संविधानमध्ये आहे. सर्व धर्म, सर्व जाती यांना मोकळीक झालेली आहे. संविधानच राहून गेले. आत्ता आपण जर पाहिलं तर कुठल्याही राजकारणामध्ये किंवा देशामध्ये आता धर्म आणि जात ह्याचं प्राबल्य वाढत चाललं आहे. संविधानाचं महत्त्व कमी केलं जाते, पण हे आपण कमी न करता आज आपण शाळेत शिकतो संविधान म्हणजे काय, आपण कसं वागायचं हे शिकतो. आता जे वागते त्याच्या वेगळं आपण संविधानाच्या प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी सर्वांनी वागावं आणि देशाची उन्नती करावी. ह्या संविधान न वागल्यामुळं देशाची उन्नती न होता अधोगती होत चाललेली आहे, म्हणायला काहीच हरकत नाही. पण संविधानाप्रमाणे जर आपण वागलो तर भारत सर्वोच्चम देशामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती भारत देश हा सुजलाम सफलाम आणि जगामध्ये सर्वश्रेष्ठ देश ठरावा. आणि याप्रमाणे जर वागलो तर आपला देश सर्वश्रेष्ठ झाल्याशिवाय राहणार नाही. तर प्रत्येकाने आज आपण आता प्रतिज्ञा केली त्या प्रतिज्ञेप्रमाणे सर्वांनी वागावं आणि ह्या दिवसाचं महत्त्व वाढवावं. ह्या निमित्त आपण मला बोलण्याची संधी दिली, अध्यक्ष बनवलं, याबद्दल आपल्या सर्वांचे आभारी. जय हिंद, जय महाराष्ट्र.